घरभर तुटलेला सुगंध आणि गरमागरम धपाटा. आहा, ते पण एकदम झटपट बनून तयार होतो. चला तर मग 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी ज्वारीचं, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा ओवा, 2 चमचे जिरेपूड, 2 चमचे धनेपूड, हळद, चवीनुसार तिखट, मीठ, 2 चमचे लसूण मिरचीची पेस्ट. सगळं घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या सर्व हिरव्या भाज्या घालायच्यात. कांदा टोमॅटो घालायचं म्हणजे स्वाद आणखीन वाढतो. हे सगळं कोरडंच असताना व्यवस्थित मिक्स करायचं. तिखट मिठाची चव बघायची. कमी जास्त वाटलं तर परत ॲड करायचं. आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट पण सैलसर व्हिडिओमध्ये दिसते अगदी तशाच पद्धतीची कणिक मळून घ्यायची. एक सुती कापड घेऊन पाण्यात असा बुडवून घ्यायचा. जास्तीचं पाणी काढून घ्यायचं, पण थोडासा ओलसर हवा. कणकेचा एक गोळा घ्यायचा, हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे कणिक हाताला चिटकणार नाही. असं धपाटं चांगलं थापून घेतल्यानंतर त्याला छिद्र पाडून घ्यायची. छिद्रांमधनं तूप घातल्यानंतर कडेपर्यंत आणि मधोमध धपाटं एकसारखं खरपूस भाजल्या जाईल. धपाटं उचलताना कॉटनच्या कापडाखाली हात ठेवायचा म्हणजे ते तुटणार नाही. तव्यावर घातल्यानंतर अलगद असा कापड बाजूला निघतो. तूप घालून छान खरपूस लालसर सोनेरी रंगाची मध्यम आचेवर भाजून घ्यायची. दह्याबरोबर